पाटगाव येथे झालेल्या खून प्रकरणातील 3 संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या 21 तासात जेरबंद केलं. पोलिसांच्या सतर्क तपासामुळे आरोपींचा शोध घेण्यात यश आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 9:15 वाजता पाटगाव येथे जुन्या भांडणाच्या रागातून ज्ञानेश्वर उर्फ माऊली राजेश उर्फ साहेबराव पाटील वय वर्ष 27 यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आलं. पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहिती तसेच गोपनीय बातमीदारांच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित आरोपी अक्षय पांडुरंग माने वय वर्ष 30, सचिन सूर्यकांत देशमुख वय वर्ष 19 आणि विवेक उर्फ धनराज मधुसूदन पवार वय वर्ष 23 यांचा सहभाग समोर आला. पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तीनही आरोपी पाटगाव येथील गडदेव डोंगराजवळील डाक बंगला खिंड परिसरात लपून बसल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीनही संशयितांना ताब्यात घेतला. चौकशी दरम्यान जुन्या भांडणाच्या कारणातून मयतास लोखंडी कोयताने डोक्यात व मानेवर वार करून मारहाण केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी नमूद केलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून न्यायालयाने त्यांना 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी, अंमलदार तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. गुन्हा जिथे SMK न्यूज तिथे SMK लाईव्ह न्यूज.